नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत, मूलभूत हक्क आहेत आणि त्या हक्कांच्या प्रमाणे आपल्या संपत्तीचं वाटप होतं, या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनंत कळसेजी. आपले इथे मी स्वागत करत आहे. भारतीय संविधान, कायदा आणि संसदीय कामकाजाच्या क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व डॉक्टर अनंत नामदेवराव कळसे. औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातून वकिलीची सुरुवात करून पुढे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सर्वोच्च प्रधान सचिव पदाचा कार्यभार सांभाळणारे डॉक्टर अनंत कळसे यांनी तब्बल 40 वर्ष प्रशासकीय सेवेत ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्र विधिमंडळाचं संपूर्ण कामकाज डिजिटलाइज करण्यात आलं आहे, ज्याबद्दल 2016 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. इतकंच नाही तर 2012 नवी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडून त्यांना सर्वोत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. लंडनचे हाऊस ऑफ कॉमन्स आणि जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करणारे डॉक्टर अनंत कळसे यांनी कायदा, भारतीय संविधान, संसदीय कामकाज आणि संत साहित्यासारख्या विविध विषयांवर तब्बल 40 पुस्तकांचं महत्त्वपूर्ण लेखन केलं आहे. सध्या ते मालाडच्या चिल्ड्रन वेलफेअर विधी महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. सर, चर्चेला आपण सुरुवात करण्याच्या अगोदर जसं आपण नेहमी सांगत असतात की घटनेने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आणि प्रत्येकाला संपत्ती आहे, संपत्तीचा अधिकार आहे. परंतु कुठल्याही व्यक्तीला भारतातल्या जिवंतपणी काही संपत्ती देण्याचा अधिकार आहे आणि काही अधिकार आहेत ते मृत झाल्यानंतर त्यांच्या वारसाला मिळण्याचे अधिकार आहेत. लोकांचा बराच ह्याच्या बाबतीमध्ये समज आहे, गैरसमज आणि उत्सुकतासुद्धा आहे हे सगळं जाणून घ्यायची. आपण एक खरोखरच तज्ज्ञ व्यक्ती म्हणून आहात आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच जण तुम्हाला ओळखतात आणि ज्याला ती ऑडिओ व्हिज्युअल ज्याला आम्ही पाहिली त्याला आम्हाला खूप आनंद झाला की अतिशय महत्त्वाची व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी आलेली आहे. तर ही चर्चा आहे, आपण या विषयावर अशी सुरू ठेवूया. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की हे जे आपल्याला अधिकार प्राप्त झालेले आहेत संपत्तीचे, तर ते घटनेच्या कुठल्या, म्हणजे घटनेचे प्रिॲम्बल किंवा ह्याची जर तुम्ही पार्श्वभूमी आमच्या श्रोत्यांना सांगितलं तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद मॅडम. भारतीय राज्यघटना ही एक अत्यंत उत्तम अशी जगातली राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून विशेषतः प्रिएम्बल प्रस्तावना जी राज्यघटनेची आहे ती फार महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ड to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social justice, economic justice, political justice, then liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual. हे डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व
या भारतीय राज्यघटनेमध्ये घालून दिलेलं आहे. आणि या डिग्निटीमध्ये लिबर्टी, इक्वालिटी सगळेच अधिकारचा समावेश असतो. यामध्ये संपत्तीचा अधिकार हा एक अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार ऑफकोर्स तो पूर्वी होता आपल्याकडे आर्टिकल 31मध्ये, पण एनिवे आर्टिकल 19मध्ये सुद्धा त्याच्या तरतुदी होत्या. पण 44व्या घटना दुरुस्ती झाले हा अधिकार आता काढून घेतला आहे. पण हा संविधानिक अधिकार आहे. आर्टिकल 300मध्ये संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे. आणि त्याच अंतर्गत आजचा जो विषय आपण अत्यंत उत्तम विषय निवडला आहे की सर्वसामान्य व्यक्तीच्या हिताचा विषय आहे. तो विल कसं करावं, इच्छापत्र कसं करावं, बक्षीसपत्र कसं करावं किंवा रिलिंक्विशिंग आपण हक्कसोड प्रमाणपत्र कसं द्यावं, हा सगळे जे विषय आपण आज निवडले. आणि हा कायद्याचा हा कार्यक्रम हा आज मी बघतोय माझ्याकडे फीडबॅकसुद्धा येतात काही या कार्यक्रमाचे उत्तम असे फीडबॅक या कार्यक्रमाचा आहे. इच्छापत्र हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. काही लोक पत्राला मृत्यूपत्रसुद्धा म्हणतात आणि ते तयार करून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. परंतु बऱ्याच वेळा ते तयार केलं जात नाही, कारण कॉमन पार्लरमध्ये त्याला मृत्यूपत्र म्हणतात म्हणून लोक घाबरतात ते करायला. आणि कारण ते मृत्यू झाल्यानंतरच ते इफेक्टिव्ह होतं. परंतु त्याच्याऐवजी जर आपण इच्छापत्र असं म्हटलं आणि ते तयार करणं किती गरजेचं असतं आणि मुळामध्ये इच्छापत्र म्हणजे काय याच्याविषयी आपण थोडासा खुलासा आमच्या प्रेक्षकांकडे करावा. इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र हे एकच आहे. पूर्वी आम्ही मृत्यूपत्र म्हणायचो, पण आता प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते म्हणून त्याला इच्छापत्र म्हणतात. कारण मनुष्याजवळ शेवटी प्रॉपर्टीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे, संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे त्याला स्वतःची प्रॉपर्टी, फ्लॅट्स आहे, शेतजमीन आहे, दागिने आहेत, जे काही असेल त्याच्याकडे ते त्याला स्वेच्छेने देण्याचा जो अधिकार आहे तर तो या इच्छापत्राद्वारे देऊ शकतो. इच्छापत्र म्हणजे काही नाही, इट्स अ लीगल डिक्लरेशन. करेक्ट, कायदेशीर एक घोषणा करायची की माझ्या मृत्यूनंतर माझी प्रॉपर्टी आहे, माझी संपत्ती आहे, ही माझ्या मुलाला, कोणत्या मुलाला किती द्यायची, मुलीला किती द्यायची किंवा इतर व्यक्तीला कुठली ती प्रॉपर्टी द्यायची, हे याचं घोषणा तो करतो. आणि त्याच्यानंतर ते लिहून काढलं जातं. मृत्यूपत्राचं, इच्छापत्राचा महत्त्वाचा भाग म्हणजे ते लिखित स्वरूपात असावं. आता त्याचे प्रकार सुद्धा आहे, प्रिव्हिलेज, अनप्रिव्हिलेज वगैरे, ते मी सांगतोच आपण सांगितल्यानंतर. पण ते इट्स ए लिखित रायटिंगमध्ये डिक्लरेशन, एक प्रकारचं माणसाचं घोषणा असती की मी असं असं माझ्या प्रॉपर्टीबाबत करणार आहे. आणि ही प्रत्येक माणसाला हा संविधानिक हक्क आहे की त्याची प्रॉपर्टी त्यांनी कुणाला द्यावी, याच्यामध्ये कुणीही बाधा आणू शकत नाही. आणि हे मृत्यूपत्र रजिस्टर्ड करणं मात्र महत्त्वाचं आहे. का इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 जो आहे त्याप्रमाणे हे इच्छापत्र हे रजिस्टर्ड केलं पाहिजे. तर त्याला एक आणि 2 विटनेस पाहिजे आणि तो स्वतः व्यक्ती, त्याच्यामध्ये कंडिशन आहे. कारण बरेचदा काय होतं की अगदी डेथ बेडला असताना, तो कॉन्शियस नसताना त्याच्या नावाने मग कुणीतरी खोटे इच्छापत्र करतात, त्याची कशीबशी सही घेतात. हे सगळे प्रकार आपण बघतोय समाजामध्ये. त्यामुळे तो इच्छापत्र करताना तो कॉन्शियस पाहिजे, त्याचं माइंड ऑर्डरमध्ये पाहिजे आणि त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेटसुद्धा घ्यावं लागतं आणि त्यानंतरच तो त्याचं इच्छापत्र करू शकतो. आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या तरतुदीसुद्धा याला लागू होतात. हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो. त्यामुळे त्याला तो अनसाऊंड माइंड नसावा किंवा त्याला त्याचं जे आहे मेंटल ॲबिलिटी चांगली असावी. ह्या सगळ्या कंडिशन्स त्याला इच्छापत्र करताना त्याला पाळावे लागतात आणि हे इच्छापत्र करण्याचा माणसाचा हक्क आहे. खूप छान उत्तर तुम्ही दिलेलं आहे की इच्छापत्र करणं, ज्याला एक्सप्रेशन ऑफ डिझायर आपण म्हणतो, तर ती जी जर त्याची स्वअर्जित किंवा स्वतः संपादित केलेली जी प्रॉपर्टी आहे तीच फक्त ती व्यक्ती देऊ शकते. बरोबर आहे? अगदी अगदी बरोबर. हां. दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला ती अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होते, म्हणजे ती जी व्यक्ती आहे देणारी, ती नातलगांनाच द्यायची असं काही नाही किंवा 3-4 मुलं असेल त्यापैकी सगळ्यांनाच द्यावी असं काही नाही. त्यांना ज्यांना द्यायचे त्यांना ते देऊ शकतात. पण बऱ्याच वेळेला काय होतं की मृत्यू झाल्यानंतर ज्याने इच्छापत्र केलं, ज्याला मिळाली ते कोर्टात जात नाहीत, परंतु ज्यांना नाही मिळाली ते सुद्धा ते चॅलेंज करू शकतात. मग अशी कुठली वेळ येते की इच्छापत्र कितीही चांगलं केलं, जसं तुम्ही सांगितलं रजिस्टर केलं, साऊंड माइंड होतं, मेडिकली फिट होता, करणारा माणूस त्यांनी सगळं दिलेलं आहे, असं असूनसुद्धा कोर्टामध्ये इच्छापत्र चॅलेंज होऊ शकतं का? हो, निश्चितच. कारण का यामध्ये जे डिसग्रंटल्ड किंवा ज्यांना संपत्ती बेनिफिशरी जे आहेत
त्यांना मिळाली नाही, बेनिफिशरी ठीक आहे, पण ज्याला मिळाली नाही ते निश्चित चॅलेंज करू शकतात. याचे वेगवेगळे ग्राउंड्स आहेत आणि यामध्ये महत्त्वाचा ग्राउंड म्हणजे बाबा हे 4-5 ग्राउंड आहे. फ्रॉड आहे, फसवणूक करून त्या व्यक्तीचे केलं गेलं आहे, मिसरिप्रेझेंटेशन आहे, त्याची खोटी काहीतरी समजूत करून गेलेलं आहे, किंवा ते विटनेस आहे त्याच्यावर दबाव टाकून प्रेशर टाकून केलं गेलेलं आहे. असे 2-3 ग्राउंड्स खाली ते चॅलेंज होऊ शकतं. पण ते सिद्ध करणं, एकदा का रजिस्ट्रेशन झालं आहे आणि त्या विटनेस आणि ज्या कंडिशन्स, ज्या व्हॅलिड कंडिशन्स आहेत त्या जर पार पाडल्या तर मग कोर्टामध्ये काही अर्थ राहत नाही आणि ती प्रॉपर्टी त्याची स्वतःची असेल. आपण मग मॅडम उत्तम पॉईंट आऊट करून दिलं, त्याचं टायटल क्लिअर असावं की त्या व्यक्तीचा जो इच्छापत्र करतो त्याची मालकी हक्क असावी, टायटल त्याचं क्लिअर असावं आणि तोच मालक असावा, की ओनरशिप क्लिअर असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग इच्छापत्राचा आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण मगाशी चर्चेला केला होता की इच्छापत्र हे नेहमी सेफ असतं. त्याचं कारण ती व्यक्ती कितीतरी वेळासुद्धा इच्छापत्र करू शकते. तो एक बेनिफिट आपण लोकांना समजून सांगावा. अगदी हा सुद्धा चांगला प्रश्न आहे. कारण मी आज इच्छापत्र समजा केलं, आज समजा 2026ला केलं, पण पुढे असं मला वाटलं की माझा मुलगा जो आहे, ज्याच्या नावाने मी माझी संपत्ती दिलेली आहे, तो माझी काळजी करत नाही, तो माझ्याशी चांगला वागत नाही, तर मी माझं इच्छापत्र बदलू शकतो आणि 26च्या ऐवजी मी 28ला गेलो, 28ला मी दुसरं माझं इच्छापत्र करेल. असे पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की शेवटचं इच्छापत्र ग्राह्य धरलं जातं. हे पहिलं दुसरं जे आहे मग ते ॲटोमॅटिकली व्हाईट नल अँड व्हाईट होतं. त्याच्यामुळे शेवटची इच्छापत्र जे करतोय एखाद्या व्यक्ती तेच ग्राह्य धरलं पाहिजे, प्रोव्हायडेड त्यांनी त्या सगळ्या कंडिशन मग सांगितल्याप्रमाणे फुलफिल केल्या असाव्यात. खूप छान सांगितले सर. आपल्याला अजून एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे आहेत. इच्छापत्र झाल्यानंतर आपल्याकडे बक्षीसपत्र आहे. हे बक्षीसपत्र त्याच्याविषयी बोला आणि बक्षीसपत्र चांगलं की इच्छापत्र चांगलं त्याच्याविषयी कोण बक्षीसपत्र करू शकतं आणि त्याचे प्लस अँड मायनस पॉईंट्स काय आहेत. गिफ्ट डीड. हां, बक्षीसपत्र हा सुद्धा एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्टच आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे हा किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, याप्रमाणे बक्षीसपत्राचा अधिकार व्यक्तीला आहे. कारण समजा माझी प्रॉपर्टी आहे आणि मी त्याचा ओनर आहे, पण मला तो सेलडीट करण्यापेक्षा, कारण स्टॅम्प ड्युटी वगैरे जो त्याला वाचवण्यासाठी, कारण काय शेवटी व्यक्तीची प्रवृत्ती असते मॅडम की आपले पैशाचं सेव्हिंग असावं, गव्हर्नमेंटला देण्यापेक्षाही आता की आपण पैशाचं सेव्हिंग करून मी जर बक्षीसपत्र केलं तर त्याला माझ्या माहितीप्रमाणे स्टॅम्प ड्युटीचा वगैरे बराचसा लाभ होऊ शकतो. आणि एक साधं डॉक्युमेंट आहे बक्षीसपत्राचं की बाबा ही माझी एवढी प्रॉपर्टी आहे, फ्लॅट आहे समजा, हा मी माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने बक्षीस देतो त्याला. ऑफकोर्स बक्षीसपत्रामध्ये रिलेटिव्ह असलेलं फार उत्तम. रिलेटिव्ह आपण जे मुलगा मुलगी भाऊ बहीण वगैरे यांना आपल्याला हे करता येतं. कारण शेवटी जर तो त्रयस्थ असला, आपला नातेवाईक नसला, तर त्याला मात्र पुढे प्रश्न उद्भवू शकतात. मी माझ्या मुलाला बक्षीसपत्र करू शकेल, मुलीला करू शकेल, बायकोला करू शकेल, तो नात्यात असावा, जवळच्या नात्यात असावा. ही एक कंडिशन याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे आहे आणि याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी थोडीशी सेव्हिंग होऊ शकतं. हा एक उत्तम उपाय आहे मॅडम. बक्षीसपत्र असं असतं की वन्स अ डोनेशन ऑलवेज अ डोनेशन. एकदा देणगी म्हणजे डोनेशन, ज्याला आपण म्हणतो ना बक्षीस दिलंय इज गिफ्टेड. गिफ्ट इज ऑलवेज अ गिफ्ट. ती परत घेता येत नाही. परंतु अशी काहीतरी मेक आहे की विशिष्ट की ज्येष्ठ नागरिकाने जर ते बक्षीसपत्र दिलं तरच मला वाटतं ते एक एक्सेप्शन आहे की ते कॅन्सल होऊ शकतं. नाही, अगदी काही भविष्यात झालंच तर. हो, बरोबर. असं एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला वाटलं की बाबा 70व्या वर्षी त्यांनी इच्छापत्र केलं, पण 80व्या वर्षी असं त्याला वाटलं की मी एवढं बक्षीस देऊन माझ्या मुलाला, मुलगा माझी काळजी घेत नाही किंवा मुलगी माझी काळजी घेत नाही, माझ्याकडे दुर्लक्ष करतात, तर अशा काही व्हॅलिड कारणासाठी बक्षीसपत्र सुद्धा होऊ शकतो. एक तिसरा एक पत्र आहे आपल्याकडे. 2 पत्र आपण बघितली, इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र, बक्षीसपत्र आपण बघितलं. आता रिलिंक्विशमेंट डीड ज्याला आपण म्हणतो, आपल्याला प्रॉपर्टी आता नकोच आहे, देऊन टाकायचं, त्याला आपण हक्क सोड पत्र, जे मला वाटतं गावाच्या ठिकाणी भरपूर असतं. बरेच बहीण भावंड असतात, बहिणीला सांगतात की आता तुला मिळालेलं आहे, आता तू कशाला हवं आहे, ह्याच्यातला तू हक्क सोड. किंवा कुठल्याही परिस्थितीने बहिणीला पण वाटतं की मला मिळालं आहे, माझ्या भावाकडून हे नको आहे, तर मला हक्क सोडायचा, किंवा कुठल्याही व्यक्तीला त्याविषयी आपण काय बोलणार. हक्क सोड हे सुद्धा कॉमन आहे, मला माहीत आहे. कारण शेवटी मी माझं स्वतःचंच उदाहरण देतो
आता आमच्याकडे माझी आई आणि तिच्या 4 बहिणी होत्या आणि एकच भाऊ होता. आता शेवटी सगळ्या बहिणी सेटल आहे, त्यांचे हजबंड चांगले आहेत, मुलं चांगले सर्व्हिसला लागलेले आहेत. तर भावाची परिस्थिती, सांपत्तिक परिस्थिती थोडीशी बरी नव्हती. तर त्यामुळे सगळ्या बहिणीने निर्णय घेतला आणि जे काही प्रॉपर्टी आहे, शेतीची प्रॉपर्टी आहे त्यांची किंवा इतर आहे, ते त्यांच्या नावाने लिहून दिलं. म्हणजे त्यांचे हक्क जे होते, लिगल हक्क होते, ते त्यांनी सोडले आणि रिलिंक्विशिंग जे डीड आहे ते सुद्धा करता येतं. ऑफकोर्स लव्ह अँड अफेक्शन याच्यामध्ये किंवा नातेवाईकामध्ये हा कॉमन प्रकार आहे की आपला हक्क सोड प्रमाणपत्र, भाऊ सहसा बहिणीच्या नावाने सगळे हक्क सोडतो असंही होतं, किंवा बहीणसुद्धा भावाच्या नावाने काय आपली जॉईंट प्रॉपर्टी असेल तर त्याचे हक्क सोडायचे ते आहे. आणि ही कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे असं करता येतं आणि हा सुद्धा एक व्हॅलिड मार्ग आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या गावामध्ये, समाजामध्ये हा कॉमन प्रकार आहे हक्क सोडण्याचा मॅडम. आणि बरेचदा आग्रह धरला जातो, पण यामध्ये सुद्धा त्याच कंडिशन ॲप्लिकेबल होतात. फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन, फसवणूक ह्या ज्या कंडिशन्स आहेत तर त्या ॲप्लिकेबल होतात कॉन्ट्रॅक्टच्या. आणि त्याप्रमाणे जर हे फुलफिल केलं असेल आणि रजिस्टर्ड केलं असेल तर ते उत्तम आहे आणि ते एन्फोर्सेबल आहे मॅडम. आपल्या भारतीय समाजामध्ये कधी कधी काय होतं की आपण करताना डॉक्युमेंट करतो, अशा बऱ्याच घटना झालेल्या Yes, आहेत madam. हो. की आपण हक्क सोडलेला आहे आणि नंतर ज्यांच्यासाठी हक्क दिलेले आहेत ते आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही वागले. एक मन दुखावतं आणि असं वाटतं मी उगीच हक्क ह्यांना दिला, ह्यांना काही द्यायची गरज नव्हती. आणि ज्याने हक्क दिल्यानंतर त्यांची परिस्थिती एवढी बदलते की त्यांना वाटतं ती प्रॉपर्टी आता त्याचं व्हॅल्युएशन वाढलं आहे, उगीचच आपण केलं, त्याला मला कायद्याने बरोबर कोणी मार्गदर्शन केलं नाही आणि माझं मन बदललं, हो. तर मग दिलेले हक्क मला परत मिळतात का? निश्चित, कारण कुठलाही हक्क जो आहे तो परमनंटली देण्याचे कुठलीही अशी कायद्यात तरतूद नाही. इरिव्होकेबल आहेत, म्हणजे होत नाही कुठल्या, त्याला कॉन्ट्रॅक्ट हा शेवटी करार आहे. करार हा काही कालावधीसाठीच असतो आणि तो कालावधी संपल्यानंतर जो करार करतो, कारण हा सिद्धांत आहे ना, मी आपला एकच मिनटं घेतो. रुसो, लॉक्स आणि हॉब्स यांनी थिअरी ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट ही एक थिअरीची इन्व्हेंट केली, त्यांनी शोध लावला. आणि हे सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की मी एकच सेकंद घेतो की मनुष्याला जन्मतः काही अधिकार असतात. म्हणजे प्रॉपर्टीचा अधिकार असो, लिबर्टीचा असो, त्याचं स्वातंत्र्य असो, संपत्तीचा, हे जन्मतः त्याला प्राप्त होतात असं रुसोचं म्हणणं होतं. आणि शेवटी समाज जेव्हा विकसित होत गेला तेव्हा जनतेने, लोकांनी हे अधिकार हे त्याच्या प्रतिनिधीला दिले आणि शेवटी हा प्रतिनिधी आणि जनता याच्यामध्ये एक सामाजिक करार झाला आणि हाच लोकशाहीचा पाया आहे. म्हणून मला प्रश्न विचारले जातात, दर 5 वर्षांनी निवडणुका का घेतात? आणि हा रुसोचा सोशल कॉन्ट्रॅक्टची थिअरी आहे, हीच लोकशाही आहे. आणि दर 5 वर्षांनी लोक विचार करतात, खरोखरच मी ज्या प्रतिनिधीला निवडून दिलं मॅडम, की त्यांनी माझ्या हक्काचं संरक्षण केलं का, माझी लिबर्टी जोपासली का, मला माझी सुरक्षा केली काय, मला माझ्या संपत्तीचा सुरक्षेचा अधिकार जोपासला काय, हे पीपल रिव्ह्यू करतात हा कॉन्ट्रॅक्ट. आणि इफ दे फील दॅट दिस राईट्स आर नॉट टेकन केअर ऑफ बाय माय रिप्रेझेंटेटिव्ह, दे रिव्होक द कॉन्ट्रॅक्ट बाय वे ऑफ बॅलेट, नॉट बुलेट. बरेचदा बॅलेटच्या माध्यमातून लोक आपला जो अधिकार आपण दिलेला आहे दर 5 वर्षांनी तो रिव्ह्यू करतात. हा कॉन्ट्रॅक्ट आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हाच लोकशाहीचा पाया आहे. आता आपण शेवटच्या अधिकाराकडे येऊया, ते म्हणजे खरेदी खत. म्हणजे असं आहे की तुम्हाला प्रॉपर्टीचे अधिकार आहेत, पण तुम्हाला ते मला द्यायचे आहेत. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे मी जेव्हा खरेदी केली तुमच्याकडून, तो माझा अधिकार आला. मग खरेदी खताच्या मार्फत प्रॉपर्टीचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला कसा येतो? नाही, खरेदी खत सुद्धा एक कॉमन आहे, शेवटी कॉन्ट्रॅक्ट आहे तो. कारण माझी प्रॉपर्टी, समजा माझं घर आहे, एखादं फ्लॅट आहे आणि तो दुसऱ्या व्यक्तीला खरेदी करायचा आहे, तर हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे. इट्स ए सिम्पल फिनॉमिना. याच्यामध्ये सुद्धा जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ओनर आहे, तो त्याचा ॲब्सोल्यूट ओनर असावा, त्याच्यावर त्याचं टायटल असावं, त्याच्या मार्फत सातबारा असावा किंवा त्याचं प्रॉपर्टी कार्ड असावं. हे सगळे टायटल क्लिअर झाल्यानंतर त्या व्यक्तीकडून इतर जो व्यक्ती आहे तो ती प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. आणि त्यामध्ये कन्सिडरेशन असतं. कन्सिडरेशन म्हणजे काहीतरी त्याला अमाऊंट असते त्याच्यामध्ये. आणि जर कन्सिडरेशन दिलं नाही, म्हणून कॉन्ट्रॅक्टचं मूलभूत तत्व आहे ज्युरिस्प्रुडन्स, कॉन्ट्रॅक्च्युअल ज्युरिस्प्रुडन्सचा जर अभ्यास केला तर कॉन्ट्रॅक्ट विदाऊट कन्सिडरेशन इज वाईट. आपल्याला सुद्धा, आपण कायदे तज्ज्ञ आहे मॅडम,
तर त्याच्यामध्ये कन्सिडरेशन नसलं तर तो कॉन्ट्रॅक्ट वाईट ठरतो. समजा एक 25 लाखाचं फ्लॅट आहे किंवा आपला एक 70 लाखाचा फ्लॅट आहे, तर 70 लाखाचं कन्सिडरेशन त्यांनी दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर, आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, सेल डीड आणि ॲग्रीमेंट टू सेल. करेक्ट. हां, आपण बघा या प्रॉपर्टीमध्ये ॲग्रीमेंट टू सेल करतो, म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल केल्यानंतर काही कंडिशन तशाच फुलफिल करायच्या राहतात, पण ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. त्याच्यामध्ये काही कंडिशन फुलफिल केल्यानंतर, शेवटचा हप्ता दिल्यानंतर वगैरे वगैरे आपण ती ओनरशिप, आपला जो आहे अ आणि ब मध्ये कॉन्ट्रॅक्ट असला तर ही ची ओनरशिप फ्लॅट आहे तो बच्या नावाने ट्रान्सफर होतो आणि त्यानंतर मग ते सेल डीड केलं जातं. पण अशा प्रकारे जे आपलं खरेदी खत आहे, सेल डीड आहे, यामध्ये सुद्धा जो खरेदी करणारा आणि देणारा हा कंडिशन्स त्यांनी फुलफिल केल्या पाहिजे. आता एखादा मॅड व्यक्ती असेल किंवा त्याची मेंटल ॲबिलिटी नसेल किंवा तो नादार असेल, दिवाळखोर असेल, अशा व्यक्तीच्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे ज्या व्हॅलिड कंडिशन आहे कॉन्ट्रॅक्ट करण्याच्या, त्याच याला ॲप्लिकेबल होतं, दोघांनाही ॲप्लिकेबल होतात. घेणारा आणि देणारा या दोघांनी जर ह्या कंडिशन पूर्ण केल्या आणि त्यांनी कन्सिडरेशन म्हणजे जो त्याच्यामध्ये ठरलेला जो त्यांचं पैशाचा असो, व्यवहार असो, हां, तो पूर्ण केल्यानंतर हे मॅडम खरेदी खत व्हॅलिड होतं. आणि हे सुद्धा माझं सर्वांना सांगणं आहे की हे सगळे बिल असो, गिफ्ट असो, रिलिंक्विशिंग डीड असो किंवा हे खरेदी खत असो, हे इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 खाली जरूर रजिस्टर्ड करावं. आणि रजिस्टर्ड डॉक्युमेंट इज ऑलवेज एन्फोर्सिएबल इन लॉ. कायद्यामध्ये नुसतं नोटरी करून भागत नाही. बरेचसे डॉक्युमेंट मॅडम, आपण अगदी उत्तम प्रश्न विचारला, नोटराईज करतात. या नोटराईजला काही लिगली त्याला सँक्टिटी नसती, त्यामुळे ते सगळ्यांनी ते हे रजिस्ट्रेशन करून घेतलं पाहिजे. थोडा पैसा जातो, स्टॅम्प ड्युटी जाते रजिस्ट्रेशनची वगैरे, तेवढी जरी सोडली तरी आपला जो हक्क आहे तो कायदेशीर हक्क होतो. त्यामुळे आता हा बरेचदा लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट करतो आपण. आपलं घर मॅडम आपण म्हटल्यासारखं भाड्याने देतो आपण, पण हे बरेचशा व्यक्ती हे स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन करत नाही. पण लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट, जे घर आपण भाड्याने देतो, त्याचा सर्वांना माझा एक विनंती, हात जोडून विनंती आहे की बाबा या सर्वांनी ते रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि जी काही त्याचे रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे फीस असेल ती देऊन त्याला एक रजिस्ट्रेशन करून त्याला एक व्हॅलिड, कायदेशीर, एन्फोर्सेबल डॉक्युमेंट बनवावं, अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. मला नेहमी ना स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक आश्चर्य वाटतं. म्हणजे मुळामध्ये आपला जो पेट्रियार्कल माइंडसेट आहे ते आपण इतकं ॲक्सेप्ट करतो की बरेचसे हक्क आहेत ते, म्हणजे असं त्यांना हे पुरुषांना हक्क आहेत. आता बायका खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी म्हणजे शिकलेल्या आहेत, पगार घेत आहेत, परंतु बऱ्याच वेळेला ते स्वतःचं घर असावं, स्वतःची प्रॉपर्टी असावी, हे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शिक्षणामुळे स्त्रियांना एक हक्क मिळाला आणि हक्कामुळे हे जर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट जसं तुम्ही सांगितलं किंवा अनेक कायदे आहेत, मूलभूत घटना आहेत, त्यामुळे त्या मालकही होऊ शकतात आणि स्वतःची शेवटी मालकी कोणाला तरी द्यावीच लागते. त्या बाबतीमध्ये स्त्रियांनी ह्याचा कसा फायदा उठवला पाहिजे? फायनान्शियल लिटरसी एक छोटासा विषय मी टाकला इथे. अगदी उत्तम विषय काढला आणि माझ्या आवडीचा विषय. एम्पॉवरमेंट ऑफ विमेन जो आहे हा जगामध्ये अत्यंत दुर्लक्षित विषय. आणि आज महाभारत रामायणाचा जरी इतिहास बघितला, सीता किंवा द्रौपदीचा जरी आपण इतिहास बघितला, तरी त्यांना समाजामध्ये काय मिळालं, सीतेला काय मिळालं, द्रौपदीला काय मिळालं. आज एम्पॉवरमेंट ऑफ विमेन जो आहे हा भारतीय राज्यघटनेमध्ये अत्यंत उत्तम. आर्टिकल 14 बघा, स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आज पर्सनमध्ये आज कित्येकमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश होतो. आज जगामध्ये मॅडम कित्येक असे देश आहे की स्त्रियांना त्यात समान अधिकार नाही, पण भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे इथे स्त्री आणि पुरुषांना मताचा अधिकार किंवा संपत्तीचा अधिकार असो, सगळे अधिकार त्यांना पुरुषांच्यापेक्षा समान अधिकार दिलेले आहेत. आणि या समान अधिकाराचा वापर करून आज आपण लोकल अथॉरिटीमध्ये रिझर्वेशन ठेवलेलं आहे. आता नवीन एक विधेयक पार्लमेंटमध्ये सुद्धा आलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये स्त्रियांना लोकसभा राज्यसभेमध्ये रिझर्वेशनचा अधिकार आता आपण त्यांना देतोय. महाराष्ट्रामध्ये महिला धोरण अत्यंत उत्तम असं शासनाने आणलेलं आहे आणि या महिला धोरणाच्या अंतर्गत आज महिलेला, बहिणीला भावाच्या बरोबर सक्सेशन ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून अधिकार दिलेला आहे. हा कित्येकांना माहिती नाही मॅडम. आणि बरेचदा मी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जातो आणि महिलांच्या हक्काबाबत मी स्वतः एक जागृती त्यांची करतोय. वोटिंगचा अधिकार असो, तर प्रत्येक स्त्रीनी तिचा अधिकार जपला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने तिच्या प्रॉपर्टी, खरं म्हणजे एम्पॉवरमेंट ऑफ विमेनमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय या एम्पॉवरमेंटला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं हे अत्यंत गरजेची बाब आहे. म्हणून मी म्हणतो, बरेचदा मी एकच सेकंद आपला घेतो, की मी जेव्हा कॉलेजेसमध्ये जातो आणि प्रश्न विचारतो आमच्या मुलींना की बाबा तुमच्यापुढे चॉईस आहे, समजा हबी आर मनी, म्हणजे यु नो हबी म्हणजे हजबंडनी तुम्हाला सांगितलं की नोकरी सोडा आणि तुम्ही घरीच राहा, तर तुम्ही काय चॉईस करणार? तर आमच्या कॉलेजमधल्या मुली सांगतात, सर वी विल चॉईस मनी, दॅट इज अ सर्व्हिस, नॉट हबी, विल रिलिंक्विश हबी, विल लिव्ह हबी. अगदी म्हणजे उत्साहाने आमच्या मुली सांगतात. आणि मला एवढा आनंद होतो. आज इथे जागृती आहे समाजामध्ये. आपण मुंबईत राहतो, पण खेड्यापाड्यात फार वाईट परिस्थिती आहे मॅडम. जेव्हा एका घरामध्ये 4 भाऊ असतात आणि 1 बहीण असती, तर आज त्या भावांना आधी जेवण दिलं जातं आणि त्या 2 बहिणींना शेवटी ठेवलं जातं. आणि आज ही परिस्थिती मी सांगतो खेड्यापाड्यातली, कारण मी ग्रामीण भागातून आलो आहे. त्या काळातली परिस्थिती मी बघतोय. अजूनही महिलांच्या या एम्पॉवरमेंटमध्ये खूप काम करण्यासारखं आहे आणि माझ्या परीने मी प्रयत्न करतो. आपणही उत्तम काम या क्षेत्रात करता. खरंच आपलं अभिनंदन करतो. या संदर्भात फार उत्तम प्रश्न विचारला होता. आपण अतिशय सुंदर माहिती दिली आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना कायदेविषयक हक्काविषयी, घटनेविषयी जागरूक केलं. त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. तसेच मुंबई सह्याद्री दूरदर्शनतर्फे सुद्धा मी आपले आभार मानत आहे. प्रेक्षक हो, कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.